नमस्कार मित्रांनो, आम्ही आता इकडे आलेलो आहे सिंगापूरला. तर आता फायनली आम्ही धोबी घाट हे या ठिकाणी आलेलो आहे. आणि हा आमचा धोबी घाटचा हा धोबी आहे बघा. हा आमचा धोबी. हा ॲक्च्युली पहिला धोबी घाटात आहे ना काम करायचा आणि कपडे बिपड्यांचं हे करायचं. तर आज आपल्याबरोबर अजून एक मेंबर आहे, ॲड झालेला आहे, शिवम भाऊ आपला. आणि हे दोन आपले लास्ट टाइमचेच, हा हर्षल, गुड मॉर्निंग आणि हा आपला राज. तर अशा प्रकारे आता आपण धोबी घाटला आलेलो. तर तुम्ही विचार करत असाल सेंबावरून धोबी घाटला आम्ही काय करतोय. तर आज आम्ही चाललेलो आहे नवीन जात. तर आम्ही चाललेलो आहे संतोष आयलंड. हो, तर तुम्ही म्हणत असाल आता सिंगापूरमध्ये धोबी घाट पण संतोष आयलंड पण. तर हा एक ट्विस्ट आहे खूप मोठा. आता इकडून ॲक्च्युली इथून चेंज करावी लागते ट्रेन. आता आम्ही इकडे आलो. हे थोडेफार असे फोटो बिटो काढतात, एक असं मेमरी बनवायला की हा बाबा धोबी घाट इथे बाहेरगावी पण आहे. आणि ही बघा, हा असा वेडेचाळ, याला कधीतरी असं ते गोळ्या भेटल्या नाही की असं काहीतरी करत असतो. मग आम्ही प्रत्येक वेळेला आहे बघा या गोळ्या त्याच्या नाही, मला दे तर ह्या गोळ्या आहेत. त्याला त्रास झाला की हे असं त्याला द्यावं लागतं, तसं खायला द्यायला लागतं. ह्या गोळ्या आहेत ना, त्यावेळेला याला भरवायला लागतं अंगात. तर हे असं होत असतं. आम्ही त्याच्यासाठी गोळ्या कॅरी करतो. तर आपण इथून निघूया आता संतोष आयलंडला. तर हा बघा, याचा आणि पाणी पिलेलं आहे. आता याला 500 वगैरे इकडे भरायला लागणार आहे. विचारून पाणी प्यावं लागतं. इथे खूप रूल्स आहेत की ट्रेनमध्ये तुम्ही ट्रेनमध्ये काहीच पिऊ शकत नाही किंवा खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे राजभाऊ घाबरलेत थोडे. हे बघा, पाणी बघा. चला आता इकडून निघूया आपण संतोष आयलंडला. तर हे बघा, इथे एवढी गर्दी आहे आज, खूप जास्तच गर्दी आहे इकडे आज. कारण आता आम्ही म्हणजे संडेला बाहेर पडलो आहे, त्यामुळे आज खूप गर्दी आहे. आणि आता आम्ही कारण आता थोडा जास्तच आम्हाला उशीर झालेला आहे. त्यामुळे आता थोडा फटफट जाऊया आणि बघूया संतोष आयलंडवरती आपल्याला काय काय करायला भेटतं आहे. ते ॲक्च्युली ते संतोष आयलंड नाही, त्याचं नाव नाही आहे, पण संतोष आयलंड आहे. सेंटोस आयलंड आहे ते. पण ह्यांनी संतोष आयलंड नाव ठेवलं कारण की ह्याला प्रोनाउन्सिएशन येतच नाही. पण ते ना संतोष नावाने आता आम्ही सगळीकडे फेमस केलं आहे. तर भाऊ संतोष, जो पण संतोष असेल, तुझा आयलंड खूप मस्त आहे भाऊ. शिस्त. हे शिस्तीचं पालन इकडे करतायत शिवम. आणि हे आता सगळ्यांनाच करावं लागतं. आतमध्ये खूप गर्दी आहे, तर मग ते काही होऊ शकत नाही आता. आणि आता आपण ट्रेनमध्ये आतमध्ये जाऊया. आणि इथे थोडी जास्त गर्दी दिसते, कारण इथून आता आपल्याला हार्बर फ्रंटला जायचं आहे. आणि तिथून अजून एक चेंज करायची आहे मोनोरेल. आणि मग त्याच्यानंतर आपला येणार संतोष आयलंड. चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे हार्बर फ्रंटला. आणि आता आम्हाला जायचं आहे संतोष आयलंडला. आता एक केबल कारनी जायचं आहे का विवोच्या स्टेशनवरून जायचं आहे, ते आम्ही आता विचार करतो. हे बघा, हे इथे संतोष आयलंडचा हा रस्ता आहे जायचा आहे बघा. हे संतोष आयलंड आणि इथून डायरेक्ट वरती जाऊन मग आम्ही पोचणार सेंटोसा आयलंडला. तर आता आम्ही फटाफट राईट लेननी, कारण आम्हाला थोडा लेट झालेला आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे लोक वेगवेगळ्या ड्रेसेस अटायरमध्ये आहेत, कारण इथे चायनीज न्यू इयर चालू आहे. आम्ही पण शोधत होतो असं अटायर आज घालायचं होतं आम्हाला, पण ते काय जमलं नाही. तर आता इकडे जाऊया. आणि आमच्या 2 मित्रांसाठी थांबलं. आणि आता इथून एलिव्हेटरनी वरती जाऊन हे बघा, इथून वरती जाऊ. ते ह्या अशा अनपढ लोकांबरोबर जर फिरलं की असंच होतं हे सगळं. खाली जाणाऱ्या लिफ्टमध्ये हा माणूस आम्हाला घेऊन जातो आणि वरती जायचं आहे आम्हाला. कसं बोलायचं आता यांचं काय बोल. मित्रांनो, आपली आता मोनोरेल आलेली आहे. तर मोनोरेल आपलं स्टेशन आहे विवो सिटी स्टेशन. आपण जायचं आहे बी स्टेशनला. तर बघू शकता किती सिस्टमॅटिक आहे. म्हणजे उतरणार आहे त्यासाठी लेफ्ट साईड उतरणार आणि चढणार आहे राईट साईड तर बघूया कसं हे अशा प्रकारे. मी आता हे आम्ही आत चाललेलो आहे. इकडे कोपऱ्यात जातो मी, म्हणजे मला मस्तपैकी शूट करायला भेटेल. इकडे करत मस्त व्हिडिओ काढ. कॅमेरामॅन हर्षल के साथ. इकडे बघा, इकडे मोनोरेलमध्ये तुम्हाला बसायला लागणार
पाणी घ्या तुम्ही, पाणी घ्या थोडी. पाणी नाही तूच पिऊ पकड, शकत. तूच पकड. इथे बसेल असं आणि सर्वात गोष्ट बघा, इथे ड्रायव्हर नाही आहे मोनोरेल मध्ये का, कोणीच ड्रायव्हर नाही. ही ट्रेन फक्त ऑटोमेटेड आहे. ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक. या ट्रेनमध्ये ड्रायव्हर नसतो. नो ड्रायव्हर, ऑटोमॅटिक आहे. असं घेऊ नको मला इकडे मला इथे कॅमेरे खूप काही काही रूल्स असतात. पण आता ह्या मोनोरेलने आम्ही चाललो आहे बीच फ्रंटला. इथून मग थोडीशी मजा करणार आहे. अजून इंटरेस्ट आहे तुम्हाला. आम्ही फक्त सेंटोसा संतोष तिकडे जाऊन करणार काय तिथे तुम्ही अजून व्हिडिओमध्ये पुढे बघा. पण पोहोचलेलो आहे आता बीच स्टेशनला. सेंटोसा आयलंडमध्ये संतोष भाऊच्या आयलंडवरती आम्ही आलेलो आहे आता. आणि आता बीच फ्रंटला पोहोचलेलो आहे. आणि आता इथे एक मस्त जागा भावाने शोधलेली आहे. आणि तो तिकडे जाऊन आला आहे, सिंगापूर लूप. आपल्याकडे माहीत आहे ना, ते डर्ट बाईक वगैरे सगळं असतं. तर भावाने तसलंच काहीतरी शोधला विषय. गाडी तर वेगळीच आहे एकदम खतरनाक. तर बघूया, जाऊया तिकडे आणि बघूया काय विषय आहे ते. ठीक आहे, तर बघूया आता ते लूप काय लूप सिंगापूर लूक असं त्याचं नाव आहे. जर तुम्ही आलात सरप्राईज इकडे आलात जर तुम्ही तर इथे तर नक्कीच आहे. कारण इथल्या गाड्या पण एकदम खतरनाक आहेत. तर जाऊया तिकडे सिंगापूर लूकला. तर हा बघा, हा आहे रूट स्काय लूजसाठी. आणि हा बघा, हा इथे जायचं आहे आपल्याला स्काय लूजमध्ये होत आहे. तर हा बघा, हा आहे तो स्काय लूज सिंगापूरचा. तर फायनली काहीच आपण आलेलो आहे आता इथे स्काय लूजमध्ये. आणि आता एंट्री करतो आहे. आणि ते सगळं हेच इन्स्ट्रक्शन वगैरे आहे बघा. इथे माझ्या पाठीच आहे, हेच आहे ते स्काय लूज. आणि इकडे मस्त एक्सपिरियन्स. आणि हा आता पडता वाचलेला आहे भाऊ आपला. तर आता हे फुल थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे इकडे, असं तो सांगतो आपल्याला हर्षल. आता बघू इकडे मी पण पडलो असतो आता. तर एक्साइटमेंट एवढी आहे की पडायला होतं. हे बघा, हे आहे इकडे फुल थ्रिलिंग ट्रॅक्स 2.6 किलोमीटर फॉर फास्ट पेस फन. आणि हे आहे आपला स्काय लूज. झालेला आहे एक मोठा कांड. आम्ही इकडे हे बघा ह्या भल्या मोठ्या रांगेत उभे होतो. आणि मग आम्हाला सांगितलं गेलं आहे की आता स्लॉट्स अवेलेबल नाही आहेत. आता मी आहे, प्रज्वल आहे आणि आमचा सगळ्यांचा मूड ऑफ. पण आता आम्ही असं प्लॅन केलं आहे की इथे तिकीट बाय करू. आणि 2 वाजताच आमचा स्लॉट आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता जाणार आहे युनिव्हर्सल स्टुडिओला. आम्हाला 1 तिकडे थोडं टाइमपास करून थोडं लंच करून मग आम्ही इथे येणार आहे. तर आम्हाला असं वाटलं आम्हाला नाही भेटणार चान्स. पण बघूया आता इथे तिकीट काढूया आणि मग सेकंड स्टॉप जाऊया युनिव्हर्सल स्टुडिओला. आता हा खूप खुश आहे 4 स्टेशन आहेत. कारण आता ह्याला युनिव्हर्सल स्टुडिओला जायला भेटतं आहे. तर मग विषय खोल पृथ्वी खोल जवळ तुम्हाला जायला भेटणार आहे आता. आपण आता सांगतोय विषय खोल आणि पृथ्वी खोल या ठिकाणी. चला तर थोडीशी निराशन जाऊ दे, काही नाही. जाऊ दे, काय नाही. होत असतं असं कधी कधी. एक प्रॉब्लेम झाला पण सॉल्व्ह झाला आहे तो लगेच. मग आता जाऊ आपण तिकीट काढू आणि मग जाऊ थोडंसं खाऊ पिऊ. आपला भाऊ थोडंसं इंट्रोवर्ट आहे आणि कॅमेराशा आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आज फिरून आमच्याबरोबर लक्ष देऊन? आणि आपला हिंदी ब्लॉग पण आहे, असं काही विषय नाही. मजा येते. अभी तो बहुत बाकी आहे टाईम, अभी तो सुरुवात आहे. तर अवघ्या 1 तासानंतरचा आमचा हा वेट. आता आम्ही फायनली तिकीट बाय केलं आहे. कारण नंतर आहे ना आम्हाला अजिबात इच्छा नाही ह्या एवढ्या मोठ्या क्यूमध्ये उभं राहायची. म्हणून आम्ही आता तिकीट पहिल्याच बाय केलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे युनिव्हर्सल स्टुडिओला. तिकडे थोडंफार फिरू आणि मग लंच बघायचं कुठेतरी करू. आणि मग 2 वाजता आम्हाला टायमिंग दिलेला आहे इकडे. 2 वाजता. आणि आता सध्या वाजलेले आहेत 11:40. आणि आता आम्ही इथे 2 वाजता येणार आहे पुन्हा. आता आम्ही फक्त थांबलो अजून 2 फंटरांसाठी. फंटर येत आहे. आणि हा पहा इथे आहे सिस्लो बीच. तुम्हाला जर यायचं असेल ना इकडे तर हा सिस्लो बीच आहे. राज एक राऊंड मारून आणि हात काढ. हा बघा, हा सिस्लो बीच आहे. आणि हा सिस्लो बीचच्या बाजूलाच हे तिकीटचं इथे स्कायलाईन लूज. खूप इंटरेस्टिंग आहे हे. बघूया ते. हे बघा, ही ऑर्गनाइज आणि वेल मेंटेन ही टमटम आहे. ही टमटम 4 होती पण आता डिवाइड केलेलं आहे. तर ही टमटम झालेली आहे आता 2. आता हा बघा, शिवम आमचा आलेला आहे. आणि इथून आमचा काका पण गेलेला आहे मधून.
शिमला फायनली तिकीट भेटलं. काहीतरी प्रॉब्लेम झालेला त्याचा तिथे. Prank झाला. ते ॲक्च्युली ते जरा टेक्निकल इश्यू होता म्हणून त्याला जरा लेट झाला. कधीतरी माणूस बाहेर पडतो ना घराच्या तर त्याला कसं वाटतं तसं आमच्या ह्या घोड्याला वाटतंय. तर आमचा हा घोडा अर्नाळा बीच आहे, अर्नाळा बीच. आम्ही बीचला चाललो मस्त पैकी. काय इथं मस्त वाटी आपलं बीच आहे. मग जाऊया थोडं बीच व्ह्यू करूया आणि मग नंतर वी विल गो टू युनिव्हर्सल स्टुडिओ. खूप मोठी गंमत दाखवतो आता हे बघा. तुम्ही टेस्लाची गाड्या बघितल्या पण आता आम्ही टेस्ला ड्रायव्हरच नाहीये इकडे. कोण नाहीये. गाडी भूतासारखी चालते आणि भूताच्या गाडीत आलेलो आहे. आम्ही आता उतरलेलो आहे ते रिसॉर्ट वर्ल्ड स्टेशनला आणि आता इथून खूप जवळ आहे युनिव्हर्सल स्टुडिओ. आता आम्ही चाललो युनिव्हर्सल स्टुडिओ. इथून खाली उतरलं की पोहोचलो युनिव्हर्सल स्टुडिओ. तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. तर हे बघा फायनली आपण इथे आलेलो आहे युनिव्हर्सल स्टुडिओ. हे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. हे पाठी माझ्या युनिव्हर्सल स्टुडिओ आहे. इथे एकच प्रॉब्लेम असतो की ह्या गर्दीमध्ये आहे ना फोटो काढायला खूप प्रॉब्लेम होतो. पण आता आम्ही कसं तरी मॅनेज केलं आहे. आपला फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर शिवमनी हे केलेलं आहे आणि ह्याला बघा ह्याला इथे फोटो काढायचा आहे. त्याला आम्ही थांबवून ठेवलं आहे. तर फायनली आता आमचं युनिव्हर्सल स्टुडिओचं व्हिजिट झालं आहे. आम्ही आज जात नाही आहे कारण आता टाईम खूप कमी आहे आणि आम्हाला परत ते रायडिंग करायला जायचं आहे. आता इथून निघून इथून काहीतरी स्नॅक बाईट्स खाऊन आम्ही डायरेक्ट ती रायडिंग करायला जाऊ. ते पण तुम्हाला दिसेल. मित्रांनो आता आम्ही फायनली आफ्टरनून लंचला आलेलो आहे इकडे आता. आणि आता इकडे आम्हाला एक इंडियन स्नॅक्स कॉर्नर दिसलं आहे. तुम्हाला खूप मोठी गोष्ट दाखवतो. आम्ही एवढ्या लांब आलो आहे 7 समुंदर पार आणि आपल्याला चाइल्डहूड मेमरीज इकडे भेटलेली आहे. तर हे बघा काय इकडे चटकापटाका आणि हे दिसल्यावरती आम्ही घेणारच ते विषयच नाही. आणि आजच्या वगैरे आता आम्ही चटकापटाका घेणार आहे. बटर चिकन मागवलं आहे आणि बघू अजून थोडीशी भूक लागली. खूप गरमी होती मला बिअर पाहिजे. सर बिअर. आणि हा खूप वाईट आहे. हा खूप दारू बिरू पितो. अशांपासून लांब राहा. तर आता आपण हे सगळं घेऊया आणि इथे जवळच बसूया आणि मग इथून आपल्याला जायचं आहे नंतर राईड करायला. मला खूप बरं वाटलं चटकापटा बघून. हां 2 तर हे 2 घेतलेले आहेत अशा प्रकारे आता मस्तपैकी. आणि आता हा अंटू कुठे गेला. अंटू कुठे गेला का माहिती. हे बघा हे इथे दोघं फोटो काढत आहेत. इथे खूप असे कॉर्नर्स आहेत. खायचे ऑप्शन्स खूप आहेत. आणि हे बघा आणि हे आहे जे हर्षलला पाहिजे आहे. पण माझ्याकडे पैसे नाही आहे. आणि आता आम्ही तेच आता हे घेणार काहीतरी घेणार. आता इथे दारू बिरू नाही पित आम्ही तसं. आम्ही बघू आता. चला ठीक आहे भेटू तुम्हाला आता त्या राईडमध्ये. तर गाईज मित्रांनो आता आपलं जेवण लंच वगैरे सगळं झालेलं आहे. पोट एकदम भरलेलं आहे. एनर्जी रिटर्न आलेली आहे. आणि आता हे बघू शकता तुम्ही हे आहेत आमचे तिकीट. आणि तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुठे चाललो आहे आणि हे लुक काय सारखं चाललं आहे. तर तुम्हाला दाखवलो का हे बघा. खूप मजा आहे. खूप म्हणजे खूप मजा. तर अशा या सगळ्या गाड्या आहेत आपल्या. या गाड्यांवरती आम्ही मस्त राईड करणार आहे. आणि तो आकाश पाळणा दिसतो तुम्हाला. त्या आकाश पाळण्यावरून आम्ही आता वरती जाणार आहे आणि खालती येणार आहे गाड्यांनी. वरती जाणार आहे मग खालती येणार आहे गाड्यांनी. असं आम्ही 3 वेळा घेऊन राईड. ह्या तिकीटवरती आम्ही 3 वेळा घेऊन राईड. 3 सेम राईड नाही. रस्ते वेगळे. एक जातो कोकणात, एक जातो गोव्यात आणि एक जातो आपल्या रायगडात. अशा प्रकारे एक जातो बोईसर न्यूयॉर्क आणि एक जातो बोईसर न्यूयॉर्क सिटी. जिथे नाही जात आता ते बंद केलेलं लोकांनी कारण तिकडे काहीच नाही. फक्त हे लोक राहतात. त्यामुळे तुम्ही रस्ते बघा आता लिटरली हे मालवणसारखे रस्ते आहेत आपले. तुम्हाला खोटं वाटतंय. तुम्हाला पण बघायचं आहे. आपण दाखवूया आपण. चला आपला टायमिंग आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही इकडे 2 वाजायला फक्त 15 मिनटं बाकी आहेत. आता 15 मिनटामध्ये आपण ही राईडचा एन्जॉय करणार आहे आणि खूप मजा येणार आहे.
तुम्ही पण बघा आणि आम्ही ते एन्जॉय करणारच आहे. पण खरं सांगतो लाईव्ह एक्सपिरियन्स हा पूर्ण सिंगापूरचा जे पण आम्ही तुम्हाला सांगतो एकदा तुम्ही केलं पाहिजे. बरोबर की नाही? बरोबर आहे, म्हणजे आता नाही तर कधी नाही. आणि कधी नाही. ह्याच्यामध्ये फक्त एज लिमिट काही नाही आहे. 5 वर्ष मुलं पण करू शकतात. लहान लहान लहानातला लहान मुलगा आणि मोठ्यातला मोठा म्हातारा, जसा हा आमचा आहे म्हातारा. माता आहे. तर हे लाईव्ह एक्झाम्पल बनून राहा. तर हे बघा मित्रांनो, आम्ही इकडे आता घातलेलं आहे हे हेल्मेट. हेल्मेट खूप गरजेचं आहे. इथे खूप सेफ्टीचं सगळं प्रिकॉशन्स वगैरे घेत असतात आणि आता मजा येणार आहे. आणि हे बघा आकाश पाळणा. या आकाश पाळण्यामध्ये आम्ही वरती जाणार आहे आणि आता मजा करणार. हे बघा हे असं सगळं नाही करायचं, आधीच सांगतो. आणि तुम्हाला दाखवतो बघा, हा बघा हा आहे तो ट्रॅक. आपण पहिले ड्रॅगन करायचं. ड्रॅगन खूप डेंजरस राईड आहे, आपण ड्रॅगन करूया. हे ती सेल्फी सीट पडेल ना त्याला. तर आता गाईस आम्ही आता इकडे आलेलो आहे आणि हे बघा हेल्मेट विल्मेट सगळं एकदम परफेक्ट काढलेलं आहे. आणि हे बघा ह्या आकाश पाळण्यावरती आम्हाला जायचं आहे आणि शिवम वगैरे आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आणि एक्साइटमेंट लेवल बढ़ रहा है की नाही बढ़ रहा? एकदम क्रेझी.